नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत आहे. मंडळी, मराठा समाजाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा म्हणजे 2 ते 3 दिवसांपूर्वी मराठा समाजाच्या काही मागण्यांसाठी अंतरवली सराटी येथे उपोषण सुरू केले होते. मात्र सरकारने त्यांच्या निर्णयाचं लगेच अंमलबजावणी केली, म्हणजेच लगेच निर्णय मान्य करण्याचा निर्णय घेतला व त्यांनी त्यावेळेस रात्री उपोषण मागे घेतले. त्यानंतर काल त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी संवाद साधताना त्यांनी मराठा आरक्षणासह अनेक मुद्द्यांवरती देखील भाष्य केलं. तसेच त्यांना हा देखील प्रश्न विचारण्यात आला की तुम्ही नवीन राजकीय पक्ष काढणार का, याबद्दल देखील त्यांनी आपलं मत व्यक्त केलं. तर ही सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मराठा समाजाच्या कुणबी सर्टिफिकेट जे आहेत त्या प्रमाणपत्र वाटण्याबाबत मनोज जरांगे पाटील यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळेस ते असे म्हणाले की मंगळवारपासून आता आदेश काढण्याचे काम सुरू होणार आहे. आता सरकार मराठा समाजावरती अन्याय होईल असे अजिबात वागणार नाहीत आणि आता कोणीही थांबणार नाहीत. त्यामुळे लवकरात लवकर आता कुणबी सर्टिफिकेट देखील वाटले जाणार असं देखील ते म्हणाले. पुढे ते असे पण म्हणाले की मी इमानदारीने माझी लढाई लढतोय, मी माझ्या समाजासाठी लढतोय, त्यामुळे आता सरकार देखील आता आमच्यावरती अन्याय करणार नाहीत हे निश्चित. अशा पद्धतीने त्यांनी सरकारवरती देखील आता एक प्रकारे विश्वासच ठेवलेला आहे व सकारात्मक भूमिका जी सरकारची आहेत त्यानुसारच मनोज जरांगे पाटील यांनी आता माध्यमांसमोर आपले मत व्यक्त केले आहे. नंतर जरांगे पाटील यांना राजकीय पक्ष काढण्याबाबत प्रश्न विचारण्यात आला, तेव्हा ते असे म्हणाले की पक्ष अजिबात काढणार नाहीत, कारण आपण जर राजकीय पक्ष काढला तर सर्व चांगलं होईल असं अजिबात नाही, त्यामुळे नको असं ते म्हणाले. एका मुलाने कॉक्रोच जनता पार्टी असा पक्ष काढला, मात्र त्याला देखील धमक्या येत आहेत असं पण ते म्हणाले. पुढे सध्या जी विधान परिषदेची चर्चा चालू आहे राज्यामध्ये त्यावर देखील त्यांनी भाष्य केलं. ते असे म्हणाले की कार्यकर्त्यांनी काय करावं, रडत बसू नये, लोकांनी जनतेने शहाणं व्हावं, कारण नेत्यांची जी पोरं आहेत त्यांना तिकीट भेटतं, मग बाकीच्यांनी काय करावं, म्हणजेच कार्यकर्त्यांनी काय करावं, त्यामुळे शहाणं व्हा आणि आपला निर्णय आपण व्यवस्थित घ्या असं देखील मनोज जरांगे पाटील म्हणाले. त्यामुळे त्यांनी या संबंध आणि विविध विषयांवरती व्यवस्थितरित्या आपलं मत व्यक्त केलं. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.